जय जय राम कृष्ण कृपा पाहता रोजनी सदाले उदाजनी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधवा बरवा तुहा सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठला बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय अवघ्या वाटा झाल्या अवघ्या वाटा झाल्या कधी नागडे साधना उचित विधी विधान नकळे नकळे सर्वथा भक्ती पंथ पुण्य नागवे बाबा येणे जाणे के पायने के खंडाची मुखे बोल्या बोल्या भक्ती पंथ पुण्य नागवे बाबा आईने जाने के पायने के उतरले त्याचे तुका म्हणे नाचे कुतरक्याचे कपाळे तुका म्हणे भक्ती पंथ बहु सोपा भक्ती
झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण अवघ्या वाटा झाल्या क्षीण कोणी नगरी अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळे न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे पापा
येणे जाणे खेपायनेची एके खंडती उभारो निबाहे विठो पालवित आहे दासा मीच साहे मुखे बोले आपुल्या भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपायनेची एके खंडती भाविक विश्वासी पार उतरले त्यासी तुका म्हणे नासी कुतरक्याचे कपाळी भक्तिपंथ बहु सोपा पुण्य नागवे या पापा येणे जाणे खेपा येणेची के खंडती विठ्ठल 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 मुक्ता विद्रुमहे मनीर सबलच्छाये मुखे दक्षिणीर युक्ता मिंदुनिबद्धरत्न मुकुटां तत्वार्थ वर्णात्मिकां गायत्री वरदा भयांकुशक्षां शूलङ्कपालङ्कतां विन्दयुगलां हस्तैर्वहन्तीं भजें शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णं चिदानन्दं सदाशिवमहं भजे विशुद्धज्ञानदेहाय त्रिवेदी दिव्यचक्षुषे श्रियप्राप्तिनिमित्ताय मालापात्रे जडमरुशूले शङ्खसुदर्शने दधानं भक्तवरदं दत्तात्रेयं नमाम्यहं यत्र यत्र रघुनाथ कीर्तनं तत्र तत्र लोचनं मार्जन्नमथ राक्षसान्तकं गुरवे प्राङ् नमस्कृत्य मनोबुद्धिसमाधिभिः सम्पूज्य च विद्वान् सर्वान् सथान्यान् विदुषो जनानन्तसंसार गुरुभक्तिदाभ्यां वैराग्य साम्राज्यद पूजनाभ्यां नमो नमः श्री विठ्ठल विठ्ठल शारदां चन्द्रमौलीशं रत्नगर्भगणेश्वरं संजयानन्दगुरुं वन्दे प्रणमामि पुनः पुनः श्रीमद्हंससमारम्भा दत्तात्रेयाय मध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां जासङ्गतीने च विरागधा मनोदरेचा जडभास साक्षात् परात्मा मज भेटवेला विसरू कसा मे गुरुपादुकाला विठ्ठल विठ्ठल मन हे धाले मन हे धाले मन विठ्ठल अंतर बाह्य रंगून गेले विठ्ठल अवघ्या वाटा झाल्या क्षीण कळेन घडे साधन उचित विधी विधान न कळेन घडे सर्वथा जगद्गुरु तुकोबारांचा अभंग. या अभंगामध्ये तुकोबार आहे तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य जीवांना ह्या कलियुगात कोणतं एक साधन शिल्लक राहिले बरं आपला उद्धार करून घ्यायसाठी ते समजून सांगतात महाराज. ठल विठ्ठल तुकोबारांनी सुरुवात केली म्हणले अवघ्या वाटा झाल्या क्षीण. म्हणजे सगळेचे सगळे रस्ते ते क्षीण झालेत महाराज. कशासाठीचे रस्ते क्षीण झालेत बरं? म्हणजे ज्यांना परमार्थ करायचा का त्यांच्यासाठीचे. तुम्ही विचार करा तुकोबार आहे जगद्गुरु आहेत आणि जगद्गुरु असून त्यांना आता किती परमार्थाचे मार्ग त्यांच्या पुढे असतील बरं. पण त्या तुकाराम महाराजांना जर का विचारलं म्हणले महाराज आमच्या उद्धाराचं काय साधन आहे
ती मग त्याच्यावर द्यायला लागलेली उत्तरं हे तुकाराम महाराजांनी म्हणजे सगळेच्या सगळे रस्ते क्षीण झालेत तुमचे. आता विचार करा, जगद्गुरु आहेत त्यांच्यापाशी उत्तर नाही म्हणल्यावर जे आत्ता परमार्थाला लागलंय त्याच्यापाशी असतं हेच उत्तर. आपल्याला तर अनेक कीर्तन ऐकावं लागतं हे कळायचंय. दिंडी म्हणजे चलत ही मड पंढरपुरात पोचवायचं हे आपल्या डोक्यात आहे. फक्त चालायचं म्हणजे श्रद्धा आहे का बरं? सत्यात माझ्या एक विचार आला डोक्यात. 12 ते 1 विण्याचा टायमिंग होता. 12 वाजता विना घ्यायचा आणि 1 वाजता कोणापाशी तरी द्यायचा. तर म्हणलं त्याच्यात काय नामस्मरण चालू नाही, त्या तारावरनं एकदा बोट सुद्धा फिरवायचं नाही, नुसतं वजं वागवायचं 1 तासभर आणि तासाने कोणापाशी तरी द्यायचं. तुम्हाला वाटतं का ह्यानी पुण्य होत असेल? पाप होतंय ह्यानी. मला हे वजं वागवतोय हे विनाय असं डोक्यात तरी येतंय का आपल्या? तसं वारी म्हणजे फक्त चलायचं आणि कटाळा येऊन जातो असं जर का वाटत असलं ह्याच्यातून आपल्याला कधी पुण्य लागायचं बरं? हे बघा, शास्त्र असं सांगतं, तप आहेत तप. दुसरी गोष्ट तीर्थ आहेत, व्रत आहेत, देवता आहेत, औषध आणि श्रीगुरु. ह्या सगळ्यांवर माणसाची जेवढी श्रद्धा असेल का तेवढ्या त्या वस्तू फळ देतात. औषध आणले ह्याने काय होतंय म्हणलं का ते औषध गुणच करीत नाही त्याला, त्याने काय बी करू दे. पण विठ्ठला विठ्ठला साधी औषध आहेत, मोठं रोग नीट करणारे, पण माणसं नीट का होत नाहीत? एक जण सांगत होता मला, मुतखड्याचं औषध न्यायला आलता. मला दवाखान्यात 50,000 घालवले तर हिने नीट व्हायचो मी. पाहिजे काय त्याला? पैसे गेल्यावर त्यांना येते बाबा, आता पैसे गेले आता काहीतरी गुण येईल. मग ती गोळी नाही गुण आणत, हे तर डोकं गुण आणते. हीच श्रद्धा ह्या औषधावर असली का ते औषध गुण आणतं महाराज. तात्यांनी गोष्ट सांगितली होती. एक पाखंडी महाराज होता असाच. पाखंडी म्हणजे नुसतं सोंग महाराजाचं घेतलेलं, बाकी काय त्यात तपश्चर्या नाही, व्रत नाहीत, वैकल्य नाही, पैसे कमवायच्यात म्हणून महाराज झाला. एका गावात फिरत आता अचानक महाराज भोळी माणसं होती. पहिल्यांदा काय नव्हतं बी नादी लागायला. आता कसं मोबाईल आहेत, ती पहिली माणसं मग सापवाला आला तरी बघत बसायची. पुन्हा ती तात्यांनी तर सांगितलं, जत्रेत एक बाहुली यायची मला त्या कागदाची केलेली, ती एक दोरी ओढली की एकच हात वर करायची, रस्सार माणसं तेवढं बघायची. आताची पोरं बघताल का ती काय म्हणते पंचायतपणा, किती बी भारी त्यांच्या खिशातच आहे आता बघायचं म्हणल्यावर. हे कशाला बघतात? तसं ती महाराज आला की माणसं सगळं गाव पाया पडायला त्या महाराजाच्या. तिथे एक आपला साधा माणूस होता, ते गेला ना अशी श्रद्धा बसली का त्याची त्यांच्यावर. गेला आणि साष्टांग नमस्कार घातला आणि म्हणला, महाराज आमच्या घरी जेवायला चला. जेवायला चला म्हणल्यावर उचललं त्या महाराजाला, आला घेऊन घरी. आता श्रीमंत होता माणूस पण अंतःकरण निर्मळ होतं त्याचं. त्याच्या पोराच्या गळ्यात त्यांनी सोन्याची लाकीट, हातात अंगठ्या बघितल्या आणि त्या बिघडली की बुद्धी. आता महाराज कशाचं पण म्हणायचं आपलं, बुद्धी बिघडली आणि त्याने ती पोरग जातानी उचलून नेलं आपलं. आणि निमेत गेल्यावर पोरग टाकलं मारून आणि ती सोन्याची लाकीट आणि चैनी घेतल्या आणि गेलं की निघून. ती निघून गेल्यावर सगळ्या गावातल्या माणसांनी बघितलं, म्हणला का ह्यानी पोरग मारलंय बरं का. सगळं गाव त्याला हाणायला आलं महाराज. त्याचा जी बाप होता का पोराचा, ते आला आणि ते मला, ह्यांना आणू नका, ही माझी परीक्षा घेतात, माझी भक्ती आहे का नाही बघायसाठी. ही पोरग उठायला काय लागतंय म्हणलं, ह्यांच्या पायाचं फक्त एकदा तीर्थ ह्याच्या तोंडात टाकलं का पोरग उठतंय. असं म्हणल्यावर त्या महाराजाला त्या माणसाला माहित होतं आपण काय महाराज नाही, आणि तीर्थ टाकून नाही उठलं तर मग तर खरी हाणत्याने आपल्याला. ते लागला नाटकं करायला, मला उद्या टाकू, उद्या रात्री चालते. म्हणलं नाही आताच पाय धुतलं त्या महाराजाचं आणि श्रद्धेने 2च थेंब त्या पोराच्या तोंडात टाकले, उठली पोरग उठल्यावर आता तर हे तर असं झालं, भनंगाचे अंग आले इंद्रपद. आधीच अवसान नव्हतं त्याच्या अंगात काय सुद्धा, आता तर माझ्यात प्रताप आहे म्हणल्यावर ते असाच चढला का. पुढच्या गावात गेला आणि सगळ्या गावाला बोलवून घेतलं त्यांनी आणि मारुतीच्या मंदिरातच पोरग मारलं गावात एकच. माणसं लागली आता हाणायला आली. यायला लागल्यावर त्यांनी सांगितलं, कोणी हातबीत लावू नका माझ्या अंगाला. माझ्या पाय धुवून त्याच्या तोंडात तीर्थ टाकायला की उठतंय पोरग. धुतलं महाराज, पाय चोळून टाकले त्या पोराच्या तोंडात, कुठं उठतंय. एकदा ते मला नाही आणि एकदा दुसऱ्यांदा धुतलं. 3दा 4दा प्रयोग केला, उठना. मग म्हणजे आता ह्याला मारूनच टाकायचं. आमच्या देखत मारलेलं काही नाही पोरग.
असं म्हणल्यावर कालवा झाल्यावर त्या ध्यानात आलं मला त्या माणसाला बोलवा पलीकडल्या गावातल्या. ती माणूस आला आणि त्याची श्रद्धा तेवढीच. ती म्हणला ह्यांचं पाय फक्त श्रद्धेने धुवावं लागतात. आणि मग त्या पोराच्या मुखात जर का ती तीर्थ टाकलं तर उठतंय पोरग. हे दुसऱ्यांदा ह्या माणसाने आल्यावर पाय धुतलं महाराजांनी त्या पोराच्या मुखात तीर्थ टाकलं की पुन्हा उठून बसलं. आता त्याच्या देहात यायला लागलं ही कमाल कोणाची? माझी नाही. माझं शरीर मन पवित्र नाही, त्याचा पाय पवित्र असते तो. आमचं शास्त्र सांगतं हे का कुणाच्याच पाया पडायचं नाही हे जगात. उगत दिसलं की पटकीने गेला आणि पाया पडला असलं अजिबात करायचं नाही. कारण जी पूजनीय माणसं आहेत त्यांची पूजा नाही केली तर, आणि ज्या अपूज्य आहेत त्यांची पूजा केली तर त्या घरात 3 दोष येतात. त्रीणी तत्र भविष्यंती दारिद्र्य मरणम भयम. आमचं शास्त्र सांगतं त्या घरात दारिद्र्य येतं महाराज. पूजनीय माणसं आहेत त्यांची पूजा नाही केली. महाराज सांगतात का नाही, हरिभक्ताची स्तुती नाही केली ही एक दोष आहे, आणि साधू संतांची निंदा केली ही दुसरा दोष आहे. महाराज स्तुती न करणं सुद्धा दोष आहे बरं का. निंदा करणं तर आहेच. असं म्हणते सौंदर्य आहे ती पुढे दिसायला लागलं आणि त्याची स्तुती नाही केली तरी सुद्धा पाप लागतं. नीतिशास्त्र सांगतं असं. देवाने केलंय कशाला हे सौंदर्य? स्तुती करायसाठी केलंय महाराज. तसं पूजा करायसारखी माणसं आहेत त्यांची पूजा न करणं हे दोष आहे, आणि पूजा नाही करायसारखी माणसं आहेत त्यांना मान देणं हे दोष आहे. आपण वारकरी पाहुणा काय बी खातोय त्याला राम राम सुद्धा घालायचं नाही. आणि जर का वारकऱ्यालाच असं वाटत असलं, कानाने ऐकलेली गोष्ट आहे म्हणा, मी ती माणसाबरोबर रोज बोलतो. पोराला बरं नव्हतं म्हणून त्यांनी कोंबडी कापली होती देवाला वारकऱ्यांनी. लका एवढ्या मोठ्या पांडुरंगावर विश्वास नाही त्याचा, ह्याने राहायचं होती. आपल्या जिभेचं चोचलं पुरवायला ही करायच्या गोष्टी नाहीत बरं का. ही कशाच करायच्या गोष्टी नाहीत. ह्याला शास्त्र सांगत नाही, पुराण सांगत नाहीत, आणि वेद तर मानितच नाहीत महाराजच्या गोष्टी. आपल्या डोक्याने आपण त्याचा पचका करून घेतल्यामुळे झाले. आमचं शास्त्र असं सांगतं, म्हणले अर्थ आहे का अर्थ ते नाही कळलेला बरा, पण अर्धवट कळलं का नाही ते माणूस धोकेदायक आहे असं आमचं शास्त्र सांगतं. कोणाची संगती करावी म्हणजे पूर्ण वेद कळणाऱ्या माणसाची करायची. तसला माणूस आम्हाला नाही भेटला. आता कोणाची करायची म्हणजे जी ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांची संगती करायची. ब्रह्मनिष्ठ पण भेटले नाहीत महाराज. ते म्हणजे उदार पुरुषाची संगती करायची, आणि म्हणजे उदार पुरुष पण नाहीत भेटले तर म्हणले बिनसंगतीचं मरायचं, पण कोणाची संगती नाही करायची. देवासारखं देव आहेत आणि गोपिका म्हणतात देवा तुझ्या संगतीने आमचं वाटोळ झाले. गोपाळ कृष्णांना म्हणतात, त्याला सुचिवत्यात महाराज जवळ येऊ नको बरं का आमच्या. हरी तुझी कांती रे सावळी, मी रे गोरी चाफे कळी, तुझ्या दर्शने होईल काळी मग हे वाळी जन्मज. ती गोपिका सांगते मला देवा तुझा जर का संगती झाली का मी काळी होईल बरं का, माझ्या नादी लागू नको. आणि गोपाळ ते म्हणतात महाराज देवा तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. गोपाळांना विचारलं म्हणजे तुमचं काय झालंय हो? म्हणजे ह्या देवाच्या संगतीने आमचं नीटनीटकं झालं. नाहीतर आधी आम्ही लय जणांची केली होती ही संगती, आणि त्या लय जणांच्या संगतीत लय दुःख मला झाले. आज सकाळीच नाटाच्या अभंगात एक विषय आला, म्हणले मला सासूरवास लय होता आणि लय जणांचा होता. तसं बहुतांची संगती बहु पावलो फजिती. तात्यांनी अर्थ केला ह्या अभंगाचा. म्हणले फार जणांच्या संगतीत मला फार दुःख झालं असं नाही, फार जणांच्या संगतीत फार फार दुःख मला झालं. एका जणाकडनं लयच दुःख असली मी लय जणांची संगती गेली. तसं महाराज आपण आपल्या बुद्धीने संगती करायला निघालो का काय ह्यांची करणार आहे. आता जर का सांगितलं म्हणले तू बिनसंगतीचा राहा, तसं आपल्याला जमायचं नाही. कारण आमचं मन असं आहे महाराज त्याला सारखं काहीतरी खेळायला लागतंय पुढं. म्हणून आमच्या ह्या शास्त्रांनी पुराणांची निर्मिती केली. तो आपल्या नाथ महाराजांना त्यांच्या श्रीगुरूंनी सांगितलं, म्हणजे अनेकांचे नाठवावे दोष गुण. म्हणजे अनेकांचे दोष पण आठवू नको, गुण पण आठवू नको. अनेकांचे आठवू नको म्हणजे कुणाचे तरी आठवा सांगितले का नाही त्यांनी. कुणाचे आठव बरं? हे बघा, गुण आठवायचे असले का भगवान रामचंद्र आहेत त्यांचे आठवायचे, आणि दोष आठवायचे असले तर गोपाळ श्रीकृष्ण परमात्मा आहेत त्यांचे आठवायचे. महाराज देवाने तुमची बुद्धी सुद्धा पुरायची नाही तिथवर दोष करून ठेवल्यात.
आणि रामचंद्र आहेत त्यांनी महाराज असले गुण आहेत का शत्रू सुद्धा कौतुक करतात त्यांचं. एक वेळेस युद्ध चालू होतं, सगळे पोरं मरून गेले, त्या रावणाचे भाऊ मरून गेले, कोणी राहिलं नाही शिल्लक. वीर योद्धा नावाची जिन्नसच त्या राज्यात राहिली नव्हती. रावण आणि त्याचं सैन्य, पलीकडून रावण युद्ध करतो आणि इकडून भगवान रामचंद्र युद्ध करायचे. त्यांचं युद्ध असं व्हायचं, देवता तर गप्पच बसायचे ते युद्ध बघायला, पण ही सैनिक सुद्धा युद्ध सोडून द्यायचे. आणि आता यांचं युद्ध कसं चालू आहे ते बघायचे महाराज. त्यांचं युद्ध त्या दोघासारखंच झालं असं पुराण वर्णन करतात. राम रावण जैसे झुंजले समरी, त्या दोघांचं युद्ध कोणासारखं झालं म्हणजे त्यांच्यासारखंच. असलं भयंकर युद्ध चालू आहे. भगवान राम आहेत त्यांनी बघितलं, म्हणजे रावणाला आता बाण सोडता येणार बरं का, कंटाळून गेलाय ते. धर्माला जाणणारा होता महाराज रावण, पण रामचंद्रांनी दोन्ही हात उचलले आणि त्याला सांगितलं म्हणजे थांब, म्हणजे मला असं दिसतंय तुमच्या अंगातलं सामर्थ्य कमी व्हायला लागले. तुम्ही आज जावा, निवांत विश्रांती घ्या आणि उद्या सकाळी लवकर या, पुन्हा अनेक आपण युद्ध करू. शत्रू आहे महाराज, त्याच्याबरोबर युद्ध करायचं चाललंय आणि त्याच्याबद्दल वापरलेले रामचंद्रांनी शब्द येते. आपल्याला जर का कळलं असतं कटाळला म्हणजे आता बघू ह्याच्याकडं. ह्या वृत्ती आहेत आपल्या, आपण वारकरी असून बरं का. ठल विठ्ठल. आता त्यांना समजून ती रावण म्हणला महाराज शत्रू असावा तर रामचंद्रांसारखा असावा, मित्र कसा असावा म्हणजे भगवान रामचंद्र त्यांच्यासारखा असावा. पूर्ण भारतवर्षाचा आदर्श म्हणजे भगवान राम आहेत. पुत्र त्यांच्यासारखा असावा, पिता त्यांच्यासारखा असावा, मित्र त्यांच्यासारखा असावा. गोपाळकृष्णांनी घाळ कारभार करून दाखवला. त्यांचं आपलं असं नव्हतं मुचकीच माणसं, तीन तसला नाही खेळ. ज्याला कुणीच घेत नाही का ती गोपाळकृष्णाच्या पार्टीत असायचा. बलराम निवडून घ्यायचं म्हणला, चांगलं कोण आहे, आपल्यापेक्षा भारी कोण आहे, असली माणसं आपल्याकडं. राहिलेली जी होती का ज्यांना कुणीच घेत नव्हतं त्यांना मग देवाने घ्यायचं आणि विजय व्हायचा महाराज त्यांचा. तसं आम्ही जर का बघायला ह्याची संगती करावी बघा, एकतर केली तर ती संगती ज्याच्याबरोबर करायची ती उदार असला पाहिजे महाराज. म्हणला मी कसला का असं ना. ठल विठ्ठल. या वृंदावनात एक साधू राहत होते. त्यांच्याकडे आपलं रोज दर्शनाला अनेक लोक यायचे, त्यात एक म्हातारी बाई यायची. आता अख्खा आयुष्य संसार केलेला, गृहस्थ आश्रम जसा करायला पाहिजे ते बिचारीला जसा कळत होता तिने केलता. महाराजांपाशी आली म्हणले महाराज कल्याण कल्याण करून घे असं तुम्ही म्हणता, आम्ही काय ह्याच्यात जास्त डोकी लावलेली बी नाहीत आणि आम्हाला ती कळत बी नाही. तुम्ही इथं माया सांगायला लागला तर आम्हाला कळत नाही, ब्रह्म सांगता ती बी आम्हाला कळत नाही. आम्हाला कधी कळायच्या वृत्ती काय आहेत. तर तुम्ही आता असं करा, माझ्या उत्तरात तुम्हीच बघा काय आहे ते. महाराजांनी विचार केला, महाराज तिचं ऐकून घेतलं. तिला म्हणले आजी तुम्ही नामस्मरण करीत जावा, देवाचं नाव घ्यायचं, राम म्हणा कृष्ण म्हणा हरी म्हणा, तुम्हाला काय तोंडाला येईल का देवाचं नाव ते फक्त घेत राहा, तुम्ही बंद नका करू. त्या मावशीने ऐकलं, महाराजांना गेली बाबा घरी. दुसऱ्या दिवशी आल्यावर म्हणली मला काय जमलं नाही बरं का, तुमची आठवण 10-12 वेळेस झाली, नामस्मरण काय जमलं नाही. असं ऐकल्यावर त्या महाराजांनी ती म्हणली आता काय करू मी, तुम्ही आता ह्याच्यावर उपाय सांगा. महाराज म्हणले, ती मावशी म्हणली माझ्या उद्धाराचा तुम्हीच बघा काय येते. फक्त त्यांनी सांगितलं तो नामस्मरण बंद करू नको. आणि तिला कळायचं महाराज होतच नाही किती बी आपदा, पण त्यांना म्हणली का नाही एकदा आता तुम्ही बघा. त्यांनी काळजी घेतली महाराज तिची, निघून गेले. बऱ्याच दिवसांनी एक दिवशी फोन यायला सुरुवात झाली, म्हणले आमच्या आईची तब्येत आजारी, ती नामस्मरण नाही झालं काय नाही. आणि तिने सांगितलं तुमच्या कानावर घालायला तुम्ही मारायला लागली म्हणून. त्यांनी सांगितलं त्या वृंदावनातली माती कपाळाला लावा तिच्या, हे यमुनेचं पाणी तिच्या मुखात ती तीर्थ सोडा
आणि तिच्याकडे नामस्मरण करीत बसा मोठ्याने मोठे असं म्हणले. ते फोन ठेवला आता. पहिलं काय कोणाच तरी जाऊन फोन करायचा त्यांनी, लगेच काय कळत नव्हतं, पण नामस्मरण मोठ्या मोठ्याने करायला लागली. करते तिकडं महाराजांना अचानकच वीज चमकले झालं. आणि तवर फोन आला. त्यांनी सांगितलं गेली गेली. मला कळलं शिष्यांपाशी सद्गती झाली महाराज तिची. हे बघा, ही तरी श्रद्धा आपल्यावर असावं. देवाने माझं काय करता येणार नाही, देवाला कशामुळे नाही करता येणार. आपल्यापाशी तेवढी श्रद्धा नाही महाराज की देव माझं कल्याण करेल. एवढी सज्जन आपली वृत्ती पाहिजे की महाराज माझ्याच्याने काय सुद्धा होत नाही, तुम्ही करा. लक्षात घ्या. मला असं वाटायला लागलं आता मला कळत नाही. किती सोपं आहे बरं. ही कळतंय त्याचं आव्हानाचं किती अवघड आहे. तात्या प्रवचनात विचारतात कळलं का. आता होय म्हणून मान हलवली का नाही, तात्या म्हणतात सांग काय कळलं ती. तुमच्यावरती पाळी नाही. मला वाटतं येऊ एकदा सगळ्यांवर. मळ्यातल्यांना सांगितल्यावर जे हसता का तुम्ही, मला लय राग येतो खरे यांचा. वाटतं ही पुढं बसवायला पाहिजेत हसणारी. आणि विचारायचं महाराज तुला काय कळलं. कसं आहे आव्हान तर येतो महाराज. लांब नुसती मान हलवायची. ती घरी एक महाराज आलतं का आपल्या संन्यासी, तात्या सांगत होतं 1000 ओंकाराचा जप केला पाहिजे संन्यासीने, तेव्हा पाणी प्यायचं. ती वाढून मान हलवत होतं. मला कळलं, ह्याला काय सुद्धा कळलं नाही बरं का. नुसतं आव्हान आणतोय. आता विचार करा ह्याने कल्याण होईल होय. ही जी बाप काय का त्याला हितली माणसं सुद्धा बोलत नाहीत आणि देव बोलायचं आहे ह्याला. नाजी लोकांना काय हो का आमच्याच्याने काय होत नाही, साधा विषय. आपल्याच्याने जर का काय होत असतं तर आपण आता सध्या हिमालयात असतो. आणि आपण ही योगी पुन्हा साधना करणारी ब्रह्मनिष्ठ माणसं यांना येड्यात काढायचं एक बंद केलं पाहिजे. मध्ये एक महाराज कीर्तनात म्हणत होतं, युट्यूबला ऐकलं, ब्रह्मसुख आपलं काय मोक्ष सुखा हाणू लाता आला का. मोक्ष सुखा लाता हाणायत का, असं काय सुख आहे बा तुझ्यापाशी. ह्याचं आव्हान जमल का म्हणजे अजिबात जमणार नाही. कसं आहे माहिती का, आता आपलं दिवस राहिलं थोडं आणि त्याच्यात आपल्याला कळायला पाहिजे महाराज हिंदू धर्म टिकायचा. आणि तिथं लय लांबच्या गोष्टी ती माणसं बघत्याला मोठी मोठी. तुम्ही तुमचं कल्याण करून घ्यायचं बघितलं पाहिजे. म्हणलं आम्ही आमच्यासाठी काय करू, वाटतंय का बरं मला असं. मी माझ्यासाठी काय करू मला वाटतच नाही. कसं याचं काय व्हायचं, ज्याला रोगच कळला ना अनेक मला झालाय म्हणून उपाय करावा लागेल असं त्याला वाटतच नाही अनेक. आणि नाशाच्या तोंडात जाऊन पडल्यावर आता काय उपाय व्हायचा आपल्याच्याने. बलभीम बाबांनी साड्यातल्या माणसांना एक पत्र लिहिलं. म्हणले मी सांगतोय ती करा आणि तुमच्या जे नसलं जमत तर पुन्हा तुम्ही हातरुणावर पडला का नाही मी बघल तुमची दुर्दशा काय चालली ती, मला नाही काय करता यायचं. कधी करावं म्हणले आत्ता करायचं आत्ता. तुम्ही विचार करा. मध्ये एक विषय झालता म्हणजे स्वर्गाच्या दारात समजा आपण मेलो असं होत नसतं बरं का, पण स्वर्गाच्या दारात नेऊन उभं केलं आपल्याला आणि सांगितलं म्हणले ह्याला जर का आतमध्ये जायचं असलं तर एकच माळ नामस्मरण कमी ह्याचं फक्त. तिथं काय उपाय नाही बरं का ह्याला. पुन्हा ती म्हणल्या का नाही इथं दारात बसून करतो तिथं नाही करता येत. तसं करता येत असतं तर इंद्र आहे त्याचा पुन्हा आणि बृहस्पती झाला असतं, त्या बृहस्पतीचं ब्रह्मदेव झाला असतं. तिथं काय सुद्धा करता येत नाही. हे काय करायचं का तेव्हा का इथं करायचं महाराज ध्यानात ठेवायचं. आत्ताची माळ म्हणजे शेवटचीच आहे अशा समजून सारख्या करीत राहायच्या. असं झटकून नामस्मरण केलं का तर आपलं काहीतरी थोडीफार बुद्धी शुद्ध होईल. हे जमतंय का आम्हाला, अजिबात जमत नाही. आत्ता हिशोब करा बरं, 365 दिवस झाला असते ना की आता आषाढीला गेल्या वर्षीपासून आता महिना आगावत झालाय खरं तर, अधिक महिना आलता. किती माळा जप केला मी, काढा बरं वर्षाचा हिशोब एकदा. काहीच नाही केलं महाराज. 365 सुद्धा जप नाही झाला एका वर्षात. आणि ह्या जर का गतीने आपण चालत असलो तर केव्हा उद्धार व्हायचा बरं आपला. मग साधू संतांच्या लक्षात आलं महाराज मनाने माणसं साधना करणारीच नाहीत. मग म्हणले काय करावं लागेल बरं. म्हणले तुला जर का वाटाने जायचं असलं का उद्धार करायला तर ती वाटा सगळ्या क्षीण झाल्यात बरं का. पण तुकोबारांनी सांगितलं म्हणले 1 आणि 2 असं नाहीत म्हणले. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, सगळ्या वाटा क्षीण झाल्या महाराज. कशामुळे झाल्या त्याचा प्रभाव सांगितला. म्हणजे कलियुगामुळे झाल्यात. या कलियुगामुळे साधन घड नाही कुणाला काय सुद्धा. की साधन घडलं तर त्यात उचितता नाही महाराज, योग्य झालं असं नाही. उचित विधी माहीत नाहीत आणि विधान माहीत नाहीत.
विधान म्हणजे आचरण करायला सांगितलेल्या श्रेष्ठ पुरुषांनी ज्या साधन आहेत का त्याला म्हणतात, मला साधन आहेत त्याला म्हणतात. आणि विधी म्हणजे शास्त्राने सांगितली ती जमते का म्हणजे अजिबात नाही. ही कळत नाही आणि घडत तर नाहीच. तुकोबाराने सांगितलं म्हणजे न कळे न घडे सर्वथा. आधी एक तर नीटनीटकी कळल्यावर करायला सुरुवात केली, ती साधना नीट करायला लागलं तर ती घडली नाही. महाराजांनी सांगितलं यथा सांगते कर्म काही घडे ना, घडे कर्म ते पुण्य गाठी पडे ना. म्हणले महाराज एक तर एक पण साधना आमच्याकडून यथासांग होत नाही. यथासांग म्हणजे काय, शास्त्राने जसं सांगितलंय का तशाच्या तशा पद्धतीने ती साधना पूर्ण करणं, ह्याला यथासांग म्हणायचं. बरं आता ती साधना यथासांग झाली म्हणल्यावर पुण्य काहीतरी पडायला पाहिजे का नाही पदरात. इडभर कामाला गेलता, ह्याचा काय फळ काय, ह्याचं मला संध्याकाळी 400 रुपये घेऊन याने घरी यायला पाहिजे, साधा हिशोब आहे का नाही. पण याने काम कसं केलंय, ह्याच्या रानात थोडा वेळ, त्याच्या रानात थोडा वेळ, ते तिकडल्याच्या रानात थोडा वेळ. आता पैसे नेमकं द्यायचं कोणी. आपल्या गावात एक माणूस होता, त्याला सांगितलं ती माझं 2 एकर रान आहेत ती फणून याला. आता ह्याला माहित नव्हतं काय नाही, आपल्या माऊलीसारखा होता गडबडीत गेला, कोणाच तरीच फणून आला. आता आल्यावर जे रान फणलंय ती म्हणलं हो बाबा मला काय फणायचं नव्हतं, माझ्यापाशी काय पैसे नाहीत, आता जेव्हा येते तेव्हा दिल मी, तुझं काय बुडवीत नाही. तसं महाराज आपण जे कर्म करतोय का देवाला सुद्धा काळजी पडत असाल, आता ह्याचं फळ ह्याला द्यायचं काय नेमकं. आपण जी वारी केली ह्याला पाप द्यायचं का पुण्य द्यायचं ठरवावं लागत असेल देवाला. मग हे करतोय ह्याचं नाव जर का वारी असलं तर तुकाराम महाराजांचं तरी चुकत होतं. ती कशाला वारी म्हणतात काय माहिती. कळतंय का म्हणजे उचित कळत नाही महाराज, म्हणजे जी कळायला पाहिजे का ती नाही कळत, दुसरंच कळतंय ह्याला काय बी. पण जी योग्य आहेत का गोष्टी त्या नाहीत कळत. ही उचित न कळल्यामुळं आता काय होणार आहे बरं, ही कर्म नाशाकडे घेऊन जाणार आहे महाराजाला. अश्वमेध नावाचा यज्ञ त्यात त्या शास्त्राने असं सांगितलं होतं, त्याची क्रिया सांगितली होती काहीतरी घोड्यावरून वळवून जी शिदा आहे का त्याचं हवन करायचं आणि ती घोडा दिग्विजयासाठी पाठवायचा. ह्याचा अर्थ कळला नाही. याचा अर्थ आता ऋषीमुनींनी केलाय बरं का, आणि त्याच्यात ही दुसरी जी माणसं होती का त्यांनी अर्थ केला ह्याचा. जी घोडा दिग्विजय करून आलाय का माघारी त्याला तोडायचं आणि त्याचं चरबी त्याचं हवन करायचं. आता किती उलट आले बरं ह्या अर्थात. ह्यांना सांगायचं काय होतं, ह्याला कळलं काय. तसं जर का आपल्याला वारी कळली तर असंच होतंय महाराज. योग आपल्याला तसा कळला, कारण वारी चुकली तर इतकं काय व्हायचं नाही, योग चुकल्यावर काय काय होईल. म्हणून सांगितलं बाकी सगळे रस्ते क्षीण झाले त्या कलियुगातले. एवढा विचार महाराजांनी पहिल्या चरणात केला. विठ्ठला विठ्ठला अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कळेन घडे साधन
उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. आता तुकोबारायांनी सांगितलं ह्या जगात एक सुद्धा रस्ता शिल्लक नाही. आता विचारणार जिज्ञासू कधी बघितलं महाराज त्यांनी आपल्यासारख्या नाही म्हणल्यावर म्हणलं असतं जाऊ द्या मग आता, नाही तर मग कशाला नादी लागायचं त्याच्या. माझ्या उद्धाराचा जर का काय रस्ताच नाही तर आपण बसलो असतो का विचारित महाराज बघा की काहीतरी आहे का ती. अजिबात नाही महाराज. तुकोबारायांनी बघितलं महाराज जे ऐकतोय त्याला जिज्ञासा आहे, ऐकून घ्यायचे. मग म्हणले महाराज म्हणजे एक रस्ता आहे तो यासाठी, आणि एक रस्ता असं नाही महाराज, एकच रस्ता आहे फक्त आता या कलियुगात. एकच म्हणजे दुसरं तू कशाच्या नादी लागू नको, कारण तुझ्याच्याने ती पूर्णच व्हायचं नाही. कोणता रस्ता आहे बरं ती? म्हणजे भक्तिपंथ बहु सोपा. म्हणजे भक्तिपंथ आहे का ती सगळ्यात सोपा आहे महाराज. एकच रस्ता आहे सगळ्यात सोपा राहिला म्हणल्यावर 100 रस्ते सांगितलं मला, ही बंद झाली ही तवा होता, ही पेशव्यांच्या काळातला रस्ता आहे. अरे म्हणला आत्ता कोणचा चालू आहे ती सांग मला. आत्ता ही चालू आहे पण तिथनं आता माऊलीची पालखी निघाली पंढरपूरला, मग ती बंद असतो. त्याच्याऐवजी मला तुम्ही मधनं जावा. ही जे 50 किलोमीटर जायचं का त्याच्याऐवजी 5च मिनिटात पोचताल. आता साधा विषय का नाही, आपण ह्याला काय अक्कल आहे का नाही. सोपं असताना अवघड का सांगतोय मला. तुकाराम महाराज परीक्षा घेतात महाराज ह्याला खरं करायचंय का, आणि कळल्यावर मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणजे एकच रस्ता ह्या जगात शिल्लक. कोणता आहे बरं ती? म्हणजे ती भक्तिपंथ आहे महाराज. आणि दुसरी गोष्ट अत्यंत सोपं आहे, कारण त्या रस्त्याचं असं वर्णन केलंय आमच्या ज्ञानेश्वरीत. तर दुसऱ्या कारणासाठी केलंय ती. तो म्हणले पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मवेद चोखा थोरावले येण्याची पंथे. ही ती रस्ता आहे महाराज ज्यांनी माग महर्षी आले होते आणि ते आले तर कल्याण झालंय त्यांचं. मला सांगा ह्याच रस्त्याने गेलेत. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते. म्हणजे मार्ग दाखवून गेले महाराज. आणि कोण गेले ह्या रस्त्याने? एखादा चोर गेला असता, विषयी लंपटती गेला असता, म्हणजे ह्यानी नको रे बाबा, उद्धार होत असलं तरी नको. म्हणले ह्यांनी महर्षी गेलेत आणि सिद्ध गेलेत. महाराजांनी सांगितलं जे सिद्ध साधक होते का चालत होते रस्त्याने त्यांचे सिद्ध झाले महाराज ह्याच रस्त्याने. आणि आत्मविदयत का त्यांना मोठेपण आला ते कुठं आला? म्हणजे ह्याच रस्त्यावर आला. त्या मार्गाचंच वर्णन असं केलंय महाराज की ते मार्ग जर का लक्षात जरी आणला तरी तहान भूक विसरून जाते असा रस्ता. म्हणजे काही भक्तीचा रस्ता आहे. सगळ्यात सोपा आहे महाराज. कलियुगात फक्त भक्तीनेच भगवत प्राप्ती होती असं आमचं भागवत सांगतं. श्रीमद भागवतात वर्णन केले. म्हणजे सत्ययुगात आचार्य ते मनुष्याचा उद्धार करतात, त्रेतायुगात यज्ञाधिक ते उद्धार करतात, द्वापार युगात कर्म आहे ते उद्धार करतात, कलियुगात फक्त भक्ती महाराज. कलौ केशव कीर्तनात असे श्रुतीच सांगते. या कलियुगात फक्त केशवांच्या कीर्तनाने मनुष्याचा उद्धार होतो. प्रमाणम तत्र गोपिका. म्हणजे भगवान श्री हरीत ती साध्य कशाने होतात बरं? म्हणजे फक्त भक्तीने साध्य होते. आणि ह्याला प्रमाण म्हणजे गोपिका आहेत. त्यांना महाराज काय सुद्धा माहित नव्हतं. आमच्या बाळक्रीडेत त्याचं वर्णन केले बघा. लोका गोकुळेच्या झाले ब्रह्मज्ञान, लोका गोकुळेच्या झाले ब्रह्मज्ञान, केले आवाजून जपत केले आवाजून जपत जप तप काय करावी साधने. महाराजांनी सांगितलं ह्या गोकुळातल्या लोकांना ब्रह्मज्ञान झालं. महाराज कशाने झालं? म्हणजे जप नाही केला आणि तप बी नाही केलं तरी ब्रह्मज्ञान झालं. तुकोबाराय म्हणते त्यांच्याकडे बघून ब्रह्मज्ञान झालं ही त्यांची अवस्था सांगितली. आणि तुकाराम महाराज म्हणले जप तपे काय करावी साधने, जव त्या नारायणे कृपा केली.
म्हणजे जपन तप काय साधनं करीत बसावं ज्यांना भगवंतांनी स्वतः येऊन कृपा केली. भगवंतांनी कृपा काय केली बरं गोकुळातल्या लोकांवर? काय सुद्धा कृपा केली नाही महाराज. त्याचा अभंगाची सुरुवात आहे. म्हणजे दैन्य ते गोकुळाच्या बाहेर पळून गेलं महाराज. कशामुळे गेलं? फक्त भगवान श्रीकृष्ण त्यांनी ह्या गोकुळात प्रवेश केला. त्यांनी प्रवेश केल्याबरोबर ही दैन्य ते निघून गेलं महाराज गोकुळातून. भगवंताचं येणं ह्या गोष्टी करणार आहे. त्यांच्या येण्याने ह्यांना ज्ञान झाले. ह्यांच्या अंतःकरणात फक्त भक्ती होती महाराज. ती वाट बघत होते देव केव्हा येतोय त्याची. ह्या भक्तीने ज्ञान सुद्धा प्राप्त करून त्यांना दिलं. मग म्हणले तुम्हाला ज्ञानच प्राप्त करायचं का नाही? ही एक रस्ता आहे त्याला. आपण जर का विचार करीत बसलो, आता लघुवाक्य वृत्ती तात्या म्हणते सगळ्यात सोपा ग्रंथ आहे. त्यांनी 5-6 वेळेस वाचला. ती आपल्यासाठी पण विचार करा बरं, आता सोपा आहे का ग्रंथ? वृत्ती किती हितनं गोळ चालू होतोय त्याचा. आता ही सुडीत जर का आपण निघालो तर आपल्याला कळायचंही होई. ती त्यांना काय वाटतंय? त्यांना खेळ वाटतोय महाराज. मास्तरला वाटत असतं बेचं पोरांचं पाठ कसं काय होईनात, इतकं अवघड होतंय. बे दोन आता पण ती मास्तरचं झालं. आपल्यासारखे लागल्यावर त्याच्या नादी आपण फक्त आव्हानाचा महाराज. आपल्याला कळत नसतं ती. तिथंच जायचंय का नाही? मग म्हणजे तिथं जायचं एक सोपा रस्ता आहे. ह्या पद्धतीने जा. मग भक्ती तिथंच घेऊन जाते तुला. फक्त त्यात असा गोड आहे, या भक्तीत नाटकं करता येतात. ही दोष आहे फक्त ह्याच्यात. कसं आहे, ज्ञानाचं नाटकं नाहीत करता येत. तुम्ही एक सांगा मला, की कालच त्यांनी सांगितलं दत्त येतो म्हणले अंगात, बहिरूपा येतो. तिथं मी डोळ्यांनी बघितलं आल्याला. पुन्हा अनेक 2-3 जागेवर येतात देव कोणाच्या अंगात. काय काय कोणाच्या अंगात? तुम्ही शंकराचार्य आलेलं बघितलं का? रामानुजाचार्य कोणाच्या अंगात आलं का? ती जर का अंगात आलं तर ज्ञान बोलून दाखवावं लागेल काहीतरी. ती नाही येत. नुसतं जोडायचं मग ती कोणाला बी येतंय. टिपऱ्या वाजायला लागल्या वारकरी पाय काढतात आणि ह्यांचं काय? ठला विठ्ठला. आधीच बहुचकपणा आहे डोक्यात. त्यांना काय लागतंय रे उड्या मारायला नाचायला? देव याची लक्षण येतो. ही असं येत असतो देव. आमच्या महाराजांनी सांगितलं सुटला शीतळ शांतीचा वारा. ही देव याची लक्षण आहेत महाराज. ह्या शरीराला सुख झालं पूर्ण. ही शरीर काय सुख व्हायची गोष्ट आहे वय? ह्याच्यात सुख ज्यावेळेस उत्पन्न होईल का ओळखायचं. आता देव आलेत बाबा. चित्त समाधान खून त्याची, या नावे अंतराला नारायण. म्हणजे ह्या नावाने देव अंतःकरणात येत असतो महाराज. देव आल्याचं लक्षण काय? म्हणजे चित्त ते समाधानी होतं त्याचं. लका आपल्यापेक्षा जास्त कालवा त्याच्या अंतःकरणाचा दिसतो आपल्याला. त्याच्यात देव यायचं आहे वय? काय बरं लक्षण काय? ह्या भक्तीत नाटकं करता येते तेवढा एक दोष आहे बरं का. त्यामुळे ज्ञानाला पटत नाही. म्हणजे समजून घ्यायचं, उद्धार करून घ्यायचं आपला. हे त्यांचं डोकं आहे. योगी ते तर ज्ञानांच्या सुद्धा नादी लागत नाहीत. तुम्ही वाचत बसा नाही तर काय करा, ह्यांनी एकदा डोळं झाकलं का असंच बसायचं महाराज 24च्या 24 तास. 5-6 दिवसात एकदा उठलं तरी त्यांचं काम होतं. योगी ज्ञानांच्या सुद्धा नादी नाही लागणारीच. आणि त्यांना जी भेटत नाही का ते तुम्हाला आम्हाला पंढरपूरच्या वाटाला चढून भेटणार आहे. आता कसं चालायला पाहिजे ह्याचं तीच गोष्ट आहे बरं का. ब्रह्मज्ञान जरी असलं आणि ब्रह्म जरी असलं का, पण ते पाटीत भरून घरी काय आणलं का मग त्याची किंमत नसते. राज आपल्या दारावर साड्या विकायला माणसं येतात. आता केवढीने मागाव त्याला साडी? आपल्याला तर लाज वाटाव की मागायची. 20 रुपयाला साडी मागतात त्याला. का बरं? ही अशी दुर्दशा का झाली ह्याची? मला घरी आलता ऐकायला म्हणून. ही जर का ती बाजारात असल्या का नाही, ती म्हणीन तीच किंमत महाराज. लिहूनच ठेवलं असतं फिक्स रेट आहेत म्हणून. तिथं बोलायचं नाही. का बरं? म्हणलं ह्याला गरज होती, हे दारात आलाय. तसं कसं आहे, तुम्ही कधी सोनं ऐकणारा सोनार दारात पाटीत सोनं भरून आणलेलं बघितलं का? कवाच येणार नाही महाराज. ती म्हणला नाही ऐकलं तर नाही ऐकलं माझं. जेव्हा ऐकल का तेव्हा महाराज अख्ख्या पिढीच बिनगोर करता येते.
त्याच्यामुळे ती दारात घेऊन जायची जिन्नस नाही. साधू संताला दया आली तुमची आमची, त्यांनी ब्रह्म पाटीत भरलं होतं. म्हणली फक्त या पंढरपूरच्या वाटेने चला आणि तुम्हाला आनंद आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला किंमत नाही त्याची. आता किती मजा वाटते का. ही कसं आहे माहिती का, आपल्या ज्या वृत्तीत का त्या शांत करायला एकच जिन्नस आहे. पूर्वी एक राजा होता, कृष्णदेवराय नाव होतं त्यांचं. त्यांनी तेनालीराम त्याला प्रश्न विचारला. म्हणले वासना आहे का, वासना मनुष्याच्या अंतःकरणातली ती कुत्र्याच्या शिफ्टेसारखी असते, अखंड वाकडी असते महाराज. ही सरळ करायचा उपाय आहे का तुझ्यापाशी काय. त्याने 5 जणांना 5 कुत्री दिली ती आणि सांगितलं होतं मला काय उपाय करायचा ते कारण महिन्यात ह्याची शिफ्टी सरळ झाली पाहिजे, नाही तर मेला म्हणलं तुम्ही सगळेजण. आता ह्यांनी आतून आत प्रयत्न करायला सुरुवात केली. कुणी 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 उची बांधली, कुणी कुणी तोडून टाकायचा प्रयत्न केला, काय केला असेल ते. आणली बाबा महिन्याने ती कुत्री आणून ह्या राजा पुढे ठेवली. जिवंत होती बरं का ती सगळी. आणली पुढे ठेवल्यावर बघितलं तर आता राजाचं मंत्री सांभाळतात म्हणल्यावर लाटच्या लाट झालेली ही खाऊन पिऊन. शिफ्टीला कोणी वजन बांधले ती सोडलं की महाराज होती तशी व्हायची ती. पण कुणी कुणी नड्या घालून ठेवल्या होत्या त्याच्यात. झाल्या चौघाने दाखवली ती दिसली सगळ्याला. राजाने बी एक ठेवलं होतं कुत्रं, ती बी राजाला काय ती योग्य नाही झालं. त्यानं रामने त्याचं कुत्रं आणलं, फडकं झाकून आणलं होतं वरनं. त्याला वाटलं ह्याने मारून टाकले काय की लयच बुद्धिवान होतं ती. राजा पुढे ठेवलं आणि ती फडकं उचललं की जिवंत कुत्रं महाराज सरळ शिफ्टी त्याची. त्याने विचारलं म्हणले काय केलं तू, कशामुळे असं झाले. ते म्हणले महाराज ह्याला फक्त एक घास सकाळी भाकरीचा आणि त्याच्यावर 24 तासांनी एक घास भाकरीचा एवढं देत होतो. बरं म्हणले आणि म्हणलं एका जागेवर बांधून ठेवलं होतं. मग म्हणजे त्यांनी काय काय केलं, मला पहिल्या दिवशी असं भूक लागत 1.5 भर. दुसऱ्या दिवशी सकाळी माझं ठरलं होतं मला 1 घास भाकरीचा आणि फुलपात्रभर पाणी. आताचे कुत्रे विचार करा, खायचं नाही प्यायचं नाही तेवढं त्याला भोकायलाच अवसान राहिलं नाही. शिफ्टी गावावर धरायचं त्यांनी सरळ झालेली. ते म्हणलं अरे पण हे पाप केलंय ते नाही राम. तू म्हणजे पाप बीप काय नाही मारायची, वासना आहे का ही अशीच नीट करावी लागेल. मला सांगा चलून 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 कटाळून जाते मला शितनं पुढं पाप करायची वासना होईल का, अजिबात होत नाही. वासना सरळ झाली महाराजी. आता कीर्तन सुद्धा मी आत्ताच म्हणलं होतं महाराजाला, म्हणलं कीर्तन आज मी कशामुळे करणार आहे माहिती का, ह्यांना कळायचं नाही म्हणलं किती वेळ करायचं ती. लय वेळ करते पण मलाच आता चोरा म्हणून लवकर उरकायचंय. ती म्हणलं कीर्तन संपल्यावर वाढवू का पाहणार आहे ती पुन्हा. कीर्तन तर हवा जसं चाललं पाहिजे, आपण काय इतके वेळ नाही चालवायचं. सांगितलं तुम्हाला ही वासना सरळ करायची काही उपाय आहेत. पंढरपूरला चालायला सुरुवात करा. आता पाप करू वाटतंय का, मला अजिबात नाही. आता फक्त कुठतरी चांगली जागा बघा वाटते, झोपा वाटते. इतकं स्वच्छ धोतर घालून मी घरी फरशीवर सुद्धा बसलो नसतो. मग लोळलोय मी रस्त्याला. का बरं असं होते म्हणला काही तर जीवात अवसान नाही, कुठे ह्याच्या नादी लागतो. मनाने वृत्ती अशी होत जाते. अंतःकरण शुद्ध व्हायला लागले महाराज. लक्षण आहेत पांडुरंगाला भगवत प्राप्तीकडे जायची आणि आपल्यासारख्या माणसांना सरळ करायची लक्षण आहे ती. आपल्याला काय जमायचं करायला नाही तर आपल्याला यात्रा ह्या महाराष्ट्रात पहिल्या भगवंताच्या यात्रा व्हायच्या. विचार करा, मध्ये एक कोणतरी सांगितलं मला फक्त पंढरपूर असं राहिलंय जिथं अनेक यात्राच होती पंढरपूरला, बाकी सगळीकडे जत्राच आहेत महाराज. आता यात्रा नाही होत कुठं. दिवसाच व्हायचं, खांद्यावर घ्यायचं आणि रात्रभर त्यांना फिरवायचं. ह्याच्या दारूचं कुठं काम असेल बरं, विचार करा तुम्ही. खांद्यावर घेणाऱ्यांनी बी प्यायची, ते देवाला काय सजवणार आहे त्यांनी बी, ही पद्धत आहे वय. यात्रा नाही होती, ह्याची जत्रा होती. मग पण पंढरपूर अनेक बी यात्रा राहिली महाराज. काय कारण आहे बरं त्याचं, हे फक्त या साधू संतांचे माग संकल्प आहेत. ह्याच्या काय संकल्प आहेत म्हणजे ह्यांचं कल्याण व्हावं म्हणून सांगितलं. तुम्हाला एकच जागा ठेवली फक्त ह्या जगात. काय आहे बरं ती म्हणजे भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवे या पापा. पुण्य ती पापाची फजिती करतं महाराजा रस्त्याने. आणि दुसरं निर्गुणातलं ह्याचं जर का फळ बघितलं तर असे येणे जाणे खेपा म्हणजे यायचं जायचं संपून जातं.
हे एका गोष्टीने खंडितात कशाने? या भक्तीने. म्हणून सांगितलं महाराजांनी तिकडं जर का निघालं तर मला कोण काय विचारतंय आपल्याला का काय का असं नाही. उभा रोनी बाहे महाराजांनी सांगितलं. देव उभा राहिलेत महाराज, हातात शेला घेतला आणि वर फिरवतात आणि सांगतात विठू पालवीत आहे. म्हणजे मी हाय बरं का इथं. कारण फक्त पंढरपूरच्या वाटाला लागायचं महाराज. हे बघा पंढरपूरला जायला प्रवृत्त पांडुरंग परमात्मा करतो. वाटणी म्हणले पंढरीच्या लागा वाटे सखा भेटे विठ्ठल. पंढरपूरच्या वाटाला लागलं की मित्र म्हणून कोण भेटतं? म्हणले पांडुरंग परमात्माच. आणि तिथं वाट कोण बघतंय? वाट पाहे उभा भेटीची आवडी. म्हणजे वाट बघतोय महाराज, त्याला वाटतंय भक्त येतात. कशामुळे वाट बघतोय? मला त्यांच्यावर कृपा करायची आणि त्याची गडबड झाली. त्याला कृपाळू तातडी होता वेळ. तुम्हाला एक माहित नसेल गोष्ट, पांडुरंग परमात्मा आहेत त्यांच्या मंदिरात काही इतकी गर्दी नसायची. त्या देवाने असं ठरवलं होतं, म्हणले ह्या भिवरेच्या तिरी असं सगळे साधू संत वर्णन करतात. मंदिर सुद्धा नसेल तेव्हा देव पटांगणात उभा राहिला होता महाराज. माझ्या दर्शनाला कोणाला वाट नाही बघावं लागली पाहिजे असं देवाला वाटायचं. ती पुन्हा मग गर्दी व्हायला लागली, मंदिर झालं, दर्शन बारी झाली. आता लांबनं तुम्हाला माहिती का, संध्याकाळी जेव्हा सगळं भक्त दर्शन घेऊन जातात का, तेव्हा ते मंदिर झाडून काढतात. आणि झाडून काढल्यावर त्या मंदिरातली चिमटभर माती देवाच्या बुक्क्यात मिसळतात आणि ती देवाच्या कपाळाला लावतात. ती देव माफी मागतो महाराज भक्तांची. माझ्या दर्शनाची तुम्हाला वाट बघावं लागली बरं का, मला माफ करा. भक्तांचं चरण रज देव कपाळाला लावतो. ती पंढरपूर आहे. त्याला वाटतं किती वेळ वाट बघायला लावली बा मी ह्यांना. म्हणून महाराज पांडुरंग परमात्मा हे भक्तांचं चरण कपाळावर लावतो आणि त्याला समाधान वाटतं. म्हणजे आता बिनगोर झालं बाबा, त्यांना माझं दर्शन लांब न झालं पण मला जवळून त्यांचा स्पर्श होतोय असं देव विचार करतात. म्हणून सांगितलं देव उभा राहिलेत महाराजांना हात मोठे मोठ्याने हलवून सांगतात विठू पालवीत आहे. म्हणजे भक्त आहेत का त्यांना मी सहाय्य करतो बरं का. आणि असं स्वतःच्या मुखाने बोलतात महाराज. कुठं बोललेत? भगवद्गीतेत सांगितले महाराज भगवंतांनी त्या 9व्या अध्यायात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. मी त्याचा योगक्षेम वहन करतो असं भगवान सांगितले. विठोबा रखुमाय. जय जय विठोबा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता सांगितलं महाराज भक्तिपंथ आहे. भगवान दर्शन देतात आणि त्या जीवाचा उद्धार करतात. ही कोणासाठी बरं? म्हणजे भाविक विश्वासी. जे भाविक आणि विश्वासी आहेत का, फक्त त्यांना पार उतरतो महाराज परमात्मा. ती पार उतरले त्याशी पूर्वी अनेक जणांना ह्यांनी पार केले, पण ती भाविक होते आणि विश्वासी होते महाराज पांडुरंगाचे. आणि तुकाराम महाराज म्हणते जे कुतर्कीत का त्यांचा तसंच नाश होऊ द्या, काय फरक पडत नाही. तुका म्हणे नाशी कुतर्क्याचे का. ज्याच्यावर संशय घेतो का मला ह्यानी होत असतं वय तेव्हा मला मग तू काय साधना करायची ती कर. पण कलियुगात काय साधन आहे बरं? म्हणले भक्तिपंथ बहु सोपा. सगळ्यात सोपा आहे महाराज. पुण्य ती सुद्धा पापाची नागवण करतं. येणे जाणे खेपा येण्याचे के खंडते अशा प्रकारचा विचार तो खूप बऱ्यांनी ह्या अभंगात मांडलाय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. विठ्ठल दे दे विठ्ठल